सकाळच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज। नमस्कार। आज दिनांक 7 सप्टेंबर 2025। राज्यात पुढील काही दिवसातील हवामानाचा अंदाज आपण पाहूया। 7 आणि 8 सप्टेंबर उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव तसेच संभाजीनगरचा काही भाग इथे हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहणार। शेतकऱ्यांनी हवामानाचा विचार करून शेतीची कामे आखावीत। 8 सप्टेंबर पासून मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रात सूर्यदर्शन वाढणार। परभणी, लातूर, बीड, जालना, सोलापूर, धाराशिव, सांगली, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना 3 ते 4 दिवस कोरडे वातावरण मिळेल। 9 ते 12 सप्टेंबर उत्तर महाराष्ट्र, नाशिक, धुळे, नंदुरबार, मुंबई, इगतपुरी आणि जळगाव या भागात सलग सूर्यदर्शन होणार। शेतकऱ्यांसाठी सोयाबीन काढणी व शेतीची कामे करण्याची ही उत्तम वेळ। 11 ते 13 सप्टेंबर लक्ष द्या। लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणे, दौंड, नांदेड, हिंगोली या 10 जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होणार आहे। शेतकऱ्यांनी 10 तारखेपूर्वी महत्त्वाची कामे आटपून घ्यावीत। विदर्भ 10 ते 12 सप्टेंबर विदर्भात सूर्यदर्शन। 12 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कामे करण्याची चांगली संधी। 13 ते 18 सप्टेंबर परतीच्या पावसाची सुरुवात। महाराष्ट्रभर पाऊस वाढेल। धुळे, अहमदनगरसह ज्या भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही तिथे परतीचा पाऊस जोरदार होणार। अहमदनगरच्या नेवासा, श्रीरामपूर, शिर्डी, टाकळी, ढोकेश्वर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता। जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी परिसरालाही मोठा लाभ होईल। शेजारील राज्ये 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथे पाऊस सुरू होईल। याचा परिणाम मराठवाड्यावर सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ येथे 11 तारखेपासून पाऊस वाढणार। पुढील अंदाज 35 ते 29 सप्टेंबर पुन्हा एक पावसाचा फेरा। 10 ते 12 ऑक्टोबर अजून एक पावसाची लाट। त्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीची चाहूल।